सांगाल पुढील 4-5 दिवस महाराष्ट्रात पावसाची काय स्थिती असेल? पाऊस समाधानकारक असेल असं वाटतं? आजच्यासाठी जर बघितलं तर आपण कोकण, गोवा आणि घाटमाथ्यांवर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर पूर्वी विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडू शकतो. सर्वदूर पावसाची शक्यता येणारे 4 ते 5 दिवस नाही आहे. परंतु काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सर, महाराष्ट्रातल्या काही भागात जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाला. मग पुढचे 5 दिवस कुठेच पाऊस नाही असं समजायचं किंवा समाधानकारक पाऊस नाही असं समजायचं? येस, नक्कीच तशीच कंडिशन आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यातल्या पावसासाठी वेगळ्या कंडिशन्स कारणीभूत होत्या, ज्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र बनलं होतं. त्याचबरोबर ऑफशोअर ट्रफ, ईस्ट वेस्ट शेअर झोन आणि जे कमी दाबाचं क्षेत्र बनलं होतं ते डिप्रेशनमध्ये फॉर्म झालं होतं. तर या सर्व कारणांमुळे आपल्याकडे जास्त पाऊस पडला होता. आता तशी परिस्थिती नाही आहे. जरी कमी दाबाचं क्षेत्र बनलं असलं तरी त्याचा इम्पॅक्ट आपल्या रिजनवर कमी होताना दिसतोय. सर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काय परिस्थिती असेल पुढच्या 4-5 दिवस? तिथेही पाऊस नाही असं समजायचं? हो, मागचा जो पाऊस झालेला आहे त्यामध्ये सुद्धा तिकडे खूप कमी पाऊस झालेला आहे आणि जूनमध्ये तर सगळीकडेच कमी पाऊस होता. तर तिकडे ऑलरेडी पावसामध्ये खूप तूट आहे आणि येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये काही ठिकाणी, तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता नाही. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो, काही जिल्ह्यांमध्ये त्याची शक्यता कमी आहे, अशी परिस्थिती आहे. सर, अलर्ट कुठला देण्यात आलाय पुढच्या काही दिवस महाराष्ट्राला? अनेक जिल्ह्यांना कुठले अलर्ट असेल? आता जर बघितलं तर कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांना येलो अलर्ट आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट आहे. येलो अलर्ट जरी असला तरी तो वादळी पावसासाठी आहे, ज्यामध्ये वाऱ्यांची गती आणि वीज पडण्याची शक्यता असते, म्हणून तो येलो अलर्ट दिला गेलेला आहे. मुसळधार पावसाची शक्यता या कोणत्याही रिजनमध्ये नाही आहे. त्यामुळं पाऊस पडेल, परंतु तो तुरळक स्वरूपाचा असेल. सर्वदूर पावसाची शक्यता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासाठी नाही आहे, परंतु पूर्व विदर्भामध्ये, त्यामध्ये भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आजच्यासाठी आहे आणि पुढच्या काही दिवस वादळी पाऊस विदर्भामध्ये स्पेशली होऊ शकतो.